ब्लाऊज घातल्यानंतर पुढे किंवा मागे खेचत असल्यास काय करावे? जर नवीन मैत्रिणी शिकत असतील आणि त्यांना हे प्रॉब्लेम येत असेल तर आज मी त्याचं सोल्युशन घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा मी इथे भरपूर म्हणजे सगळं अस्तर मी जे आहे ना ते जोडून घेतलेलं आहे आणि जे बाह्य आहे ना ते चेक करून घेतलेलं आहे, कुठे कमी जास्त आहे का ते. आणि बाहीचा जो आकार आहे ना तो बरोबर असला पाहिजे, ते मी कटिंग करून घेतलेला आहे, बरोबर आहे की नाही ते. आणि मग फिटिंग करायच्या बघा. आता ब्लाऊज आहे तो इथे फिटिंगच्या साईडने बघा अशा पद्धतीने मोंड्याच्या साईडने इथे मी खालतीवरती झालेलं आहे का असं चेक करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. तर थोडंसं कमी जास्त जरी झालं तरी इथं खेचतं. त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित बाही जोडण्याच्या अगोदर ना हे आधी करून बघायचं आणि चेक करून बघायचं आणि मग नंतरच बाही जोडून घ्यायची आहे. तर थोडंसं इथे बघा मला असं जास्त वाटत होतं म्हणून मी इथे थोडंसं स्टिच करून घेणार आहे, म्हणजे इथे गुढी पडणार नाही आपल्या ब्लाऊजला घातल्यानंतर. तर अशा पद्धतीने सगळं चेक करून घ्यायचं बाही जोडण्याच्या आधी आणि मग नंतर बाही जोडायला घ्यायची. तर बाहीचा आकार पण पुढचा मागलचा बरोबर व्यवस्थित आहे का नाही हे पण चेक करायचं आणि मग नंतर बाही जोडायला घ्यायची. तर बाही जोडते वेळेस बघा मधला जो पॉईंट आहे तो शोल्डरवरती बरोबर यायला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि मग नंतर बाही जोडायला घ्यायची. अजिबात बाही खेचायची नाही. खालचा खालचा पार्ट जो आहे तो पण अजिबात कपडा ओढायचा नाही आहे. सावकाश पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर ना पुढे किंवा मागे अजिबात खेचणार नाही. कधी ना मोंड्यामध्ये खूप टाईट होतं आणि ओढल्यासारखं होतं. तर अशा पद्धतीने आधी सुरुवातीला बाही तुम्ही जोडण्याच्या आधी असं चेक करून घ्या आणि मग नंतर बाही जोडायला घ्या. तर म्हणजे तुमचं नंतर हे प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा अशा पद्धतीने कशा पद्धतीने मी जोडलेलं आहे हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने एकदा, म्हणजे तुम्हाला ना तो प्रॉब्लेम येत असेल तर तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. तर बघा आता इथे मी दुसऱ्या साईडची पण बाही त्याच पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे. तर आता याला मी डबल टिप देऊन घेते. डबल टिप अजिबात टाकायला विसरायचं नाही आहे. तर दोन्ही बाह्या बरोबर आहेत का हे मी चेक करून घेतल्या आणि मग नंतर डबल टिप टाकून घेतली. तर आता इथे बघा मी मेन फिटिंग करणार आहे. तर मेन फिटिंग करण्याच्या आधी ना जे आहे ना तर ती जो मापाचा ब्लाऊज आहे ना अशा पद्धतीने हुकलूक पट्टीच्या साईडने हुकलूक पट्टी, पाठीचा मागलचा भाग पाठीमागे आणि मग हे पुढचं जे आहेत ना हे सगळे असे जिथल्या तिथं लास्टच्या शिलेला असं टिक करून घ्यायचं आहे आणि मग नंतर मेन फिटिंग करून घ्यायची आहे. तर आतमध्ये फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीने जो सरळ ब्लाऊज आहे ना त्यावरतूनच एक शिलाई करून घ्यायची आहे आणि मग नंतर पलटून आतमध्ये मग फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची. तर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेली आहे. तर आता बघा जो आहे तो पलटी करून घेतलेला आहे ब्लाऊज आणि मग नंतर आता आपण फिटिंगचं जो मार्किंग टाकलेलं होतं ना ते जे आहे ना थोडंसं पुढे मागे जर झालं असेल पाठीमागलचं आणि पुढचं तर बघा त्याचा मध्य काढायचा आणि मग नंतर फिटिंग करून घ्यायची, म्हणजे बरोबर सरळ रेषेमध्ये येतं आणि मग नंतर फिटिंग पण बरोबर येते. तर आता बघा मी इथे मोंड्याच्या साईडने मी जो मापाचा ब्लाऊज आहे तो इथे लावून असं टिक करून घेते आणि त्यावरून शिलाई करून घेते. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी. तुम्ही अशा पद्धतीने जर एकदा ही ट्रिक जर वापरली तर तुमचं ब्लाऊज मोंड्यामध्ये अजिबात खेचणार नाही किंवा टाईट होणार नाही. तर बघा आता साईडला ना जी शिलाई आहे ते 1-2 मारून घ्यायचे आहेत फिटिंगच्या. तर बघा एकदम परफेक्ट आपला ब्लाऊज आलेला आहे. तर बघा इथे बघा जे मोंड्यामधले खालचे वरचे जे येतात ना जोड ते अजिबात आलेले नाहीत. हे सगळे बरोबर, हे चारी रेषा बरोबर आलेल्या आहेत आपल्या. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदा शिवून बघा. ही ट्रिक माझी आहे ती फॉलो करून बघा, तर तुमच्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटूया आणखीन एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.